फ्रेंड्स, मी गौरी महाजन बोलते तारेच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजच्या आपल्या गप्पा रंगणार आहेत अभिनेता सुशांत शेलार याच्यासोबत. चला तर मग आजच्या आपल्या या पाहुण्याचं स्वागत करूया. सुशांत, बोलते तारेमध्ये तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू. सगळ्यात पहिला प्रश्न माझा तुला हाच असणार आहे की दुनियादारीचं एवढं यश अनुभवल्यानंतर आता क्लासमेटला सुद्धा तितकाच रिस्पॉन्स मिळतोय. तू काय अनुभवतोयस या वेळेला? मुळात खरं तर मी म्हणेन स्वामींची कृपा, कारण खूप कमी वेळेला कुठल्या तरी ॲक्टरच्या नशिबामध्ये हा क्षण येतो. आणि 1.5 वर्षापूर्वीच दुनियादारीसारखा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला, एक मैलाचा दगड ठरला, आणि त्याच्यानंतर लगेचच 1.5 वर्षभरात क्लासमेट्ससुद्धा तितक्याच ताकदीने आणि त्याच्याहीपेक्षा जास्त रिस्पॉन्स मिळतो आहे. ही कुठल्याही ॲक्टरसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. सो एन्जॉय करतो आहे हा क्षण आम्ही सगळेच जण. नाही, खरंच, पण तुमची जी काही मला तगडी स्टारकास्ट इथे दिसतीये क्लासमेटमध्ये, तर मला वाटतं ह्यातले बरेचसे तुझे आधीपासूनचेच मित्र आहेत. जवळपास सगळेच मित्र आहात तुम्ही. सगळेच मित्र आहेत. मला फक्त या वेळेला काय झालं की बऱ्याच लोकांबरोबर पहिल्यांदा काम केलं. सचित पाटील बरोबर मी पहिल्यांदा काम केलं, सिद्धार्थ चांदेकर बरोबर मी पहिल्यांदा काम केलं, सोनाली कुलकर्णी आणि मी खूप जुने मित्र आहोत, पण काम पहिल्यांदा केलं. अंकुश, सई, मी, आम्ही खूप कामं एकत्र केली आहेत. त्याच्यामुळे हे एक नवीन मित्र, स्क्रीनवरचे मित्र झाले, म्हणजे को ॲक्टर्स ज्यांना आपण म्हणू शकतो. अशा प्रकारची एक वेगळी मैत्री झाली या निमित्ताने. आता तुझा हा अभिनय प्रवास आम्ही पाहिलेलाच आहे. अगदी गोजीरवाण्यापासून तू लोकांच्या मनात घर करून राहिलेला आहेस. पण मला पुन्हा एकदा या शोच्या निमित्तानं हे ऐकायला आवडेल, लालबाग परळमधला तू लहानाचा मोठा झालायस, पण तुझा एकूणच इथपर्यंतचा प्रवास कसा झालाय? स्ट्रगलचे दिवस असतील किंवा तुम्ही सगळे मित्र, तू म्हणतोस की सगळे तुम्ही सेटल्ड आहात आत्ता, जे तुम्ही स्ट्रगलर होतात एका काळात, तर हा सगळा प्रवास उलगडून सांग ना. मुळात काय माहिती आहे का, एक किस्सा मला सांगावासा वाटतो. हा प्रवास तर सांगतोच मी. सेटल कधीच कोणी होत नाही. म्हणजे सुधीर काकांबरोबर एक आम्ही सिरियल करत होतो, मी, संतोष, सुधीर जोशींबरोबर, आणि एक क्लोजअप शॉट लागला होता. त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात, बेडवर आहेत ते, आणि सगळं रेडी होतं आणि आता सुरू होणार म्हणून ते वाट बघत होते. मला म्हणाले 1-5 मिनिटात संपवतो, मग आपण निघूया. ते दादरला राहिलं होते, मी लोअर परळला राहिलो. तर खूप वेळ झाला, 15-20 मिनटं झाली, सगळं रेडी आहे, तरीसुद्धा काही तो शॉर्टच होईना. त्याने विचारलं काय प्रॉब्लेम काय आहे? म्हणून नाही, तुमच्या मागे जी फ्रेम होती ना, जी वॉलवर आहे, ती फ्रेम सापडत नाही आहे. ते फ्रेमसाठी तुम्ही शॉर्ट थांबवला आहे? म्हणजे हो, तुमची ती रूम एक्स्टॅब्लिश झाली आहे ना. तर म्हणाले 25 वर्षामध्ये मी नाही एक्स्टॅब्लिश झालो, माझी रूम कसली एक्स्टॅब्लिश करतोस तू? सो सेटलचं मला नाही सांगता येणार, कारण सेटल कधीच कुठला ॲक्टर होत नाही. त्याचा स्ट्रगल हा चालूच असतो. पण मला असं वाटतं की लालबागमध्ये राहिल्या, म्हणजे लोअर परळ, लालबाग या परिसरामध्ये लहानाचं मोठा झाल्यामागे एक खूप मोठा फायदा असतो. कारण खूप कल्चरल ॲक्टिव्हिटीज तिकडे होत असतात. मग त्या गणेशोत्सवात होणाऱ्या एकांकिका स्पर्धा असतील, नवरात्रात होणाऱ्या रास गरबा असेल, ह्या विविध स्पर्धांमुळे काय झालं, एक धाडस निर्माण झालं, एक विविध गोष्टी करायची संधी मिळाली त्या प्लॅटफॉर्मवरती. आणि लालबागच्या राजाच्या कृपेने पुन्हा एकदा खूप कलाकार लालबाग परळमधनं आलेले आहेत. तसा एक सुशांत शेलार घडत गेला. त्याच्यामध्ये मला तिकडचे जे चाळीतले मित्रमंडळी होती, काका, मामा, मावशी, माझे आई वडील, त्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन, आणि तो एक बेसिक तुमचा जो एक सपोर्ट असतो, तो तुमच्या मागे खंबीर असला तर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवून देतो. खरं आहे. आणि आपली मुळं आपण विसरली नाही पाहिजेत, हे जे म्हणतो आपण ते इथे लागू होतं. कारण संतोष जेव्हा माझ्या या शोमध्ये आला होता आणि तुमच्याबद्दल बऱ्याच गप्पाही झाल्या, कारण तुम्ही खूप चांगले जवळचे मित्र आहात, तर त्यावेळेला त्याने एक वाक्य आवर्जून सांगितलं होतं की सुशांत किती मोठा झाला किंवा किती अभिनेता झाला, ते त्याच्यातलं अजून लालबाग परळ गेलेलं नाहीये. कुठल्या अर्थाने त्याने म्हटलं असेल? म्हणजे मला तो अर्थ कळला, पण तू जर हा अर्थ घ्यायचा तर कसा घेशील? नाही, मला ॲक्च्युली अजूनही मी कुठेही गेलो तरीसुद्धा मला दहीहंडी दिसल्यानंतर मी असं काचवरती करून असं मला नाही जमत. मला नवरात्रामध्ये कुठेही दांडिया दिसला तर मला असं कोंडून नाही स्वतःला ठेवता येत. गणपतीची एखादी मिरवणूक मला जाताना दिसली तर मला नाचल्याशिवाय करमत नाही. मुळात या सगळ्या गोष्टींमधनं मी घडत गेलो, आणि हे सगळं घडत आज त्याच्या आशीर्वादाने आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे आज आपण इथे येऊन पोचलो आहे. तर मग आपण जुने दिवस विसरलो तर माणसातला माणूसपण संपल्यासारखं आहे. आणि ज्या वेळेला माणसातलं माणूसपण संपतं तेव्हा मग तो कितीही श्रीमंत झाला तरी त्या पैशाचा काहीच उपयोग होत नाही. कारण माझ्या वडिलांनी माझ्या आयुष्यात खूप मोठी गोष्ट मला तेव्हाच सांगून ठेवली. जेव्हा मी हिंदी सिरियल एक करत होतो आणि त्याचा एक खूप मोठा चेक मला त्या महिन्याचा मिळाला,
माझे वडील मला म्हणाले की तू वयाच्या 20व्या वर्षी 21व्या वर्षी गाडी घेऊन फिरतोयस स्वतःच्या कमाईवरती आणि या सगळ्या गोष्टीचा मला अभिमान आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या खिशात किती पैसा आहे याच्यापेक्षा तू जेव्हा जग सोडून जातोस तेव्हा तुझ्यासाठी किती लोक येतात ना ते जास्त महत्त्वाचं आहे. सो वयाच्या 21व्या वर्षीच माझ्या वडिलांनी अशी शिकवण मला दिल्यामुळे मला त्या पैशाचं कधी काही वाटलं नाही किंवा मला जे काही ग्लॅमर मिळतं त्याविषयी काही वाटलं नाही. आणि मला असं वाटतं की माझ्याबरोबरची जी लोकं आहेत त्यांच्याकडनं खूप चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. तुमच्या आजूबाजूला काय लोकं आहेत हे जास्त महत्त्वाचं असतं. नाही, पण खरंच लाख मोलाची गोष्ट तुझ्या वडिलांनी तुला सांगितली असं म्हणायला हरकत नाही. कारण खरं आहे की पैसा आणि माणसं यापैकी माणसं तुम्ही जपून ठेवले तर पैसा काय कुठूनही उभा करता येतो, कारण हीच माणसं असतात जी आपल्याला मदत करू शकतात वेळेला. पण सुशांत, संतोषचा उल्लेख मगाशी निघाला होता, तर खूप जुने मित्र आहात, खूप मालिका तुम्ही एकत्र केल्यात, पण लीलाचा काहीतरी खास किस्सा आहे तुमच्या दोघांचा आणि फार म्हणजे तुम्ही धमाल करून दिली. तर नेमकं ही लीला कोण आहे, लीला काय आहे आणि काय लीला केल्यात तुम्ही तिथे जाऊन? नाही, काय आहे की मुळात त्या स्ट्रगल पिरियडमध्ये संतोष कळव्यावरून यायचा. कळव्याला आई बाबा तो संतोषचे राहतात आणि कळव्यावरून तो यायचा. मग इथे जो खारला त्याच्या मावशीकडे कधीतरी राहायचा. खार का सांताक्रूजला त्याची मावशी राहायला. आणि आमचं तेव्हा एक DDचं कुठलं तरी प्रोजेक्ट चालू होतं आणि ते संपलं की आम्ही काय करायचं, एक छोटीशी पार्टी करायची. मग ते पैसे तेवढे नसायचे दोघांकडेही, किंवा असं नव्हतं की मी मुंबईत राहतो तर मी 500 रुपये खर्च करतो असं हे नव्हतं. कारण आमचा खर्च आम्हीच करायचो. घरातून मिळायचे पैसे पण थोडीशी लाज वाटायची घ्यायला. सो आमच्याकडे मोबाईल होता, ते मोबाईलची बिलं भरायची. मग त्याच्यात कुठे आपल्याला जाता येईल म्हणून एक रामलीला नावाचा ढाबा होता खार स्टेशनच्या बाहेर, जिकडे रिक्षावाले सगळे रात्र जेवण करायला जायचे. तिथे गरम गरम रस्सा मिळायचा बटाट्याचा आणि गरम गरम रोट्या मिळायचा. मग आम्ही तिकडे जायचो आणि तिकडे समजा कोणाचा फोन आलाच आणि विचारलं कुठे, तर सांगायचं की लीलाजमध्ये आहे, लीलामध्ये डिनर करतो. तर एकदा संजय जाधवचा फोन आला आणि संत्या म्हणाला की लीलामध्ये आहे आणि तो म्हणाला मी पण लीलामध्ये, तुम्ही कुठे बसला? तर आमचं जरा पचका झाला तेव्हा. मग संत्याने सांगितलं की नाही नाही, शिवलीला ते पार्लेचं आहे ना तिथे आहे. असं एक प्रसंग आमच्या आयुष्यात येऊन गेलेला आहे. पण अशी धमाल तू तर नेहमी सगळ्यांसोबत करतो. सगळेजण काय म्हणतात माहिती आहे, खूप साऱ्या मित्रांचं म्हणणं असं असतं की हा माणूस कायम दुसऱ्यासाठी जगतो, दुसऱ्यासाठी काहीतरी करत असतो, तुझ्यासाठी तू काहीतरी करावंस अशी त्यांची इच्छा आहे. काय, कसं बघतोस तू याकडे? नाही, मुळात मला या गोष्टीचा अभिमान आहे की जेव्हा जेव्हा कधी मैत्री, यारी, दिल दोस्ती, दुनियादारी असं नाव निघालं की लोक माझं नाव घेतात. मला हा खरं तर मोठेपणा आहे. अजून मी काहीच दुनियादारी केली नाही आहे. मी खरं तर अजून शिकतोय दुनियादारी कशी करायची, पण अजून खूप करायची आहे. मला असं वाटतं मी इतरांसाठी करतो हे म्हणण्यापेक्षा मला आनंद मिळण्यासाठी त्या गोष्टी करत असतो. लोकांना असं कुठेतरी वाटतं किंवा माझ्या मित्रांना असं वाटत असेल की मी त्यांच्यासाठी करतो, पण ते तसं नाही आहे. त्या गोष्टीतून मला खूप आनंद मिळतो. म्हणजे मी काय करतो, स्वतःसाठी करतो. सो माझ्यासाठी अजून काही वेगळं करायची मला गरज वाटत नाही. अच्छा, म्हणजे परमार्थातून स्वार्थ साधतोस म्हणायला हरकत नाही. हा खूप मोठं वाक्य आहे, पण तू म्हणतेस तर योग्य असेल. सुशांत, तुझ्यासोबतच्या या गप्पांची मैफल अशी सुरू राहणार आहे, मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर.